पाण्यामध्ये एक छोटीशी डांबर गोळी टाका। घरामधील मच्छर, झुरळ, इतर छोटे मोठे किडे पूर्णपणे निघून जातील आणि याचा तुम्हाला इन्स्टंट कमालीचा रिझल्ट मिळेल। आणि यामध्ये आपण वेगळं असं कोणतंही केमिकल वापरणार नाही जे आपल्या घरामध्ये इतर कोणाला नुकसान करेल आणि अगदी यामध्ये खर्चही होत नाही। 2 मिनिटांमध्ये हे तयार होतं आणि भरपूर दिवस आपण याचा वापर करू शकतो। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर एक भांड मी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पाणी घेतलं आहे साधारण 1 ग्लास एवढं। त्यामध्ये एक मोठा चमचाभर आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। अगदी कापूरची जी छोटी वडी असते ना ते तेवढी बारीक करून तुम्ही यामध्ये टाका। मी अगोदरच बारीक करून ठेवलेला आहे कापूर, तो मी यामध्ये टाकत आहे। त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत। आणि हो, याला बनवण्यासाठी एक असं भांड वापरा जे तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी करण्यासाठी वापरत नाही, म्हणजे कधीतरीच लागणार एखादं भांड किंवा खराब एखादी भांड जे आहे ना तर ते वापरा, म्हणजे त्याचा वास जो आहे ना तो भांड्याला असा 1-2 दिवस राहतो, म्हणून बाकी काही नाही। त्यानंतर बघा, आता व्यवस्थित याला मी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला जे आहे ना इथे लागणार आहे लिंबू। तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही विनेगरचा वापर करा, विनेगर नसेल तर लिंबू जरी घेतलं तरी चालतं। लिंबाचा अर्धा किंवा 1 चमचाभर रस आपल्याला इथे लागणार आहे। तर लिंबू जे आहे ना तर ते वापरणं खूप गरजेचं आहे, कारण की बघा इथे आपण ना असं कोणतंही वेगळं केमिकल वापरणार नाही। घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन करणार आहोत, ज्यामुळे या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक लागणार आहे पेपर आणि एक लागणार आहे डांबर गोळी। डांबर गोळी आपल्या घरामध्ये असतेच, आपण कपाटामध्ये वास येऊ नये म्हणून ठेवतो आणि अगदी सहज कुठेही मिळते। नेप्थोलिनच्या गोळ्या देखील याला म्हटलं जातं। आणि ही डांबर गोळी जी आहे ना तर ती आपल्याला पेपरमध्ये टाकून व्यवस्थित याला थोडंसं असं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही खलबत्त्यात टाकलं ना तर डांबर गोळीचा वास थोडा त्या भांड्याला राहतो, त्यामुळे मी पेपरमध्ये याला बारीक करून घेत आहे। खूप जास्त पावडर नाही झालं तरी चालतं, होईल तेवढं याला आपण बारीक करून घेणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा, पेपरमध्ये ना याला बारीक, तुम्हाला जर कापूर पण बारीक करायचा असेल तर याच वेळेस तुम्ही ती छोटी कापराची वडी टाकून त्याला देखील एकत्र असं दोन्ही बारीक करू शकता। आणि अजून एक गोष्ट, तुमच्या घरी जर बोरिक पावडर असेल किंवा अगदी सहज मेडिकलच्या दुकानात, किराणा मालाच्या दुकानात बोरिक पावडर मिळतं ते असेल तर ते देखील तुम्ही 1 चमचा इथे वापरा, नसेल तर स्किप करू शकता। मी कधी कधी वापरते, कधी नाही वापरत, तर तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे असेल तर वापरायला हवं, कारण की ना तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप असा इन्स्टंट मिळतो आणि जास्त काही त्यामध्ये खर्च नसतं। एक 10 किंवा 15 रुपयाला पॅकेट असतं बोरिक पावडरचं आणि अगदी आपण त्याला 10-15 वेळा वापरू शकतो, एवढं जास्त क्वांटिटी त्यामध्ये येते। आता त्यानंतर ना यामध्ये बघा, मी पूर्ण हे डांबर गोळीचं पावडर जे आहे ते टाकलेलं आहे पाण्यामध्ये। चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, पण डांबर गोळी जी आहे ना ती पाण्यामध्ये लवकर अशी विरघळत नाही, जास्त वेळ जरी ठेवलं तरी ती जास्त अशी विरघळणार नाही। त्यामुळे आपण काय करणार आहोत, थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत डेटॉल। डेटॉल आपल्या घरामध्ये असतंच आणि आपण त्याला घरातील काही जीवजंतू घालवण्यासाठी, साफसफाईसाठी वापरत असतो। या पद्धतीने देखील डेटॉलचा एकदा वापर करून बघा, खूप छान तुम्हाला याचा अमेझिंग रिझल्ट मिळेल। आणि आता आपण ना थोडंसं डेटॉल यामध्ये अर्धा चमचा, 1 झाकण असं टाकलेलं आहे। आणि यामुळे काय होतं, अजून एक फायदा होतो की नेप्थोलिनची जी गोळी आहे ना ती देखील विरघळायला लागते डेटॉलमुळे। आणि आता यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे पुढची एक वस्तू, म्हणजे जी आपण घरामध्ये वापरत असतो पण या पद्धतीने कधी वापरली नाही, आणि जर तुम्ही त्याला वापरलं तर हे जे आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन बनवत आहोत ते अगदी परफेक्ट असं तयार होतं। तर यामध्ये आपण टाकत आहोत वॉशिंग पावडर। वॉशिंग पावडर साधारण अर्धा चमचा मी टाकलेला आहे। आणि इथे तुम्ही कपड्याची साबण यामध्ये टाकू शकता, पण त्याला बारीक करून टाकावं लागेल, पण वॉशिंग पावडरच शक्यतो टाका। लिक्विड डिटर्जंट असेल तर ते टाका, पण अंगाची साबण आपल्याला टाकायची नाही किंवा भांड्याची देखील टाकायची नाही। आणि आता त्यानंतर आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या सर्व ज्या गोष्टी आहेत ना बघा, किती सहज घरामध्ये मिळतात आणि हे आपल्याला काही रोज रोज बनवायचं नाही, एकदाच बनवून तुम्ही ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला वापर करता येईल। आणि याचा रिझल्ट असा नाही की आता मिळतो आणि 1-2 तासानंतर लगेच जातो, अजिबात नाही। इन्स्टंट रिझल्ट मिळतो आणि भरपूर तास हा रिझल्ट राहतो। तर यानंतर बघा, आता काही काही मोठे पार्ट आहेत, तुम्ही याला वाटलंच तर गाळून घेऊ शकता, नाही घेतलं तरी चालतं। याला तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकता। एक तर इथे आपण घेतलेला आहे बघा कापूस, कापूस घ्या, टिश्यू पेपर घ्या किंवा कॉटनच्या कपड्याचे थोडे छोटे तुकडे घ्या, असं काहीही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता।
त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे वेगळे भाग करायचे आहेत, कापसाचे मी केलेले आहेत आणि ते आपल्याला या पाण्यामध्ये आपण तयार केलेल्या लिक्विडमध्ये टाकायचे आहेत आणि छान व्यवस्थित या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये जास्त असं पाणी राहिलं तरी चालतं, पण अगदी थोडंसं का होईना त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे। कापसामध्ये थोडंसं पाणी असं भरवायचं, असं एवढं नाही ठेवायचं की जिथे ठेवलं तिथं पूर्ण पाणी पाणी होईल। फक्त कापूस असा ओलसर असावा, थोडंसं त्यामध्ये लिक्विड असावं, असं आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत। आता असेच तुम्ही जर कॉटनचा कपडा वापरत असाल तर तो देखील थोडा भिजवून त्याचे गोळे करा, किंवा चौकोनी आकार जरी ठेवला तरी चालतं, किंवा टिश्यू पेपरचे देखील असे या लिक्विडने भिजवून गोळे तयार करू शकता। यानंतर बघा आता ना याला दुसऱ्या पद्धतीने कसं वापरू शकता, तर आपल्याकडे असणारी स्प्रे बॉटल मी वापरणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाण्याची बॉटल घ्या, त्याच्या झाकणाला सुईला गरम करून छिद्र पाडा, खूप छान स्प्रे बॉटल सारखा तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि खूप दिवसांसाठी ती बॉटल तशीच ठेवून तुम्ही या प्रकारे त्याचा वापर करू शकता। तर इथे मी स्प्रे बॉटलमध्ये हे लिक्विड भरून घेत आहे। मोठे मोठे पार्ट असतील तर गाळून घ्या स्प्रे बॉटलमध्ये, ते थोडेसे अडकतात। मी पूर्ण असं व्यवस्थित त्याला वरचं जे लिक्विड आहे तर ते टाकत आहे। एखाद दोन मोठा पार्ट आला तर तो काही जात नाही, पण छोटे जे असतात ते अडकतात। तर त्यानंतर आपण झाकण लावून घेऊयात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं, कारण की योग्य वेळी योग्य ठिकाणी नाही वापरलं तर रिझल्टही तसा मिळणार नाही। आता बघा घरामध्ये खूप जास्त वातावरणामध्ये सध्या बदल होत आहे, तर मच्छरांचं प्रमाण वाढतं, रोगराई वाढते आणि खूप जास्त आपल्याला त्रास होतो। घरामध्ये लहान मुलं असतील तर आपण वेगवेगळे जे केमिकल मिळतात ते देखील वापरू शकत नाही, खूप महाग देखील ते असतात आणि अशा गोष्टी टाळाव्यातच शक्यतो। त्यामुळे घरगुती उपाय कधीही बेस्ट। आता जिथे जिथे तुम्हाला पाण्याचा वापर करता येणार नाही, लिक्विड टाकता येणार नाही, त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचे आहेत हे कापसाचे गोळे जे आपण पाण्यामध्ये भिजवून तयार केलेले आहेत। अशा ठिकाणी ठेवा, जसं की बेडच्या आजूबाजूला देखील तुम्हाला जर पाण्याचा वापर करायचा नसेल तर बेडच्या आजूबाजूला कुठे लहान मुलं झोपत असतील त्यांच्या हाताला लागू नये, हे वरती असं कुठेतरी आपल्याला हे ठेवायचं आहे की लहान मुलंही तोंडात हे घालू नयेत, अशा ठिकाणी ठेवा। पण घरामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी याला ठेवाल त्याच्या खूप दूर दूर पर्यंत तुम्हाला मच्छर दिसणार नाहीत, किंवा तुमच्या घरामध्ये झुरळ असतील ते जाण्यासाठी देखील मदत होते। मुंग्या होत असतील तर मुंग्याच्या जे तिथे मुंग्या होतात त्या ठिकाणी हा स्प्रे करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। घरामध्ये आपण आवडीने प्लांट्स लावतो पण त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये मच्छर होतात। प्लांट्स वरती हा स्प्रे करायचा नाही तर त्याच्या साईडने आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि त्यासोबतच खिडकी कितीही व्यवस्थित लावली तरी थोडी कुठे उघडी राहत असेल तर त्या ठिकाणी देखील स्प्रे करा, म्हणजे बाहेरून देखील आपल्या घरामध्ये मच्छर येणार नाहीत। आणि तुम्हाला जर कॉकरोचसाठी हवा असेल तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे किचनमध्ये देखील गॅसच्या जवळ हे स्प्रे करू नका, बाकी इतर ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकता। नक्कीच तुम्हाला कमालीचा रिझल्ट मिळेल। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका।